हाय फ्रेंड्स, सबियाज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत डोसा, इडली आणि अप्पे यासाठी लागणारी चटणी, जी आपण कायम बनवतो त्याच्यासोबत खायला। तर यासाठी मी घेतलेला आहे ओला नारळ आणि हा ओला नारळ मी याचे बारीक काप करून घेतलेले आहेत। कोथिंबीर, लसूणच्या 7 ते 8 पाकळ्या, त्या एकदम छोट्या छोट्या आहेत म्हणून, आणि अर्धा इंच आले, कढीपत्ता, मोहरी, जिरे आणि चणा डाळ आणि 3 हिरव्या मिरच्या देखील मी घेतलेल्या होत्या। ते इथे मी सांगायचं विसरून गेले होते। आता आपण लसूण, आले, ओला खोबरा, कोथिंबीर, चणा डाळ आणि 3 हिरव्या मिरच्या आपण पाहू शकता। या कमी तिखट आहेत म्हणून या 3 घेतलेल्या आहेत। जर तिखट असेल तर तुम्ही 1 किंवा 2 घेऊ शकता। आणि याला मिक्सरमध्ये पाणी घालून बारीक पेस्ट बनवून घ्यायची। आता याला आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं। चटणीची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी तशी आपण इथे ठेवू शकता। आता आपण याच्यामध्ये ॲड करायचं चवीनुसार मीठ, मिठाचं प्रमाण आपण चेक करू शकता। आता याला द्यायची वरून फोडणी। फोडणीसाठी मी घेतलेला आहे एक तडका पॅन। त्याच्यामध्ये घालायचं 1 चमचा इतकं तेल। तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायची 1 चमचा इतकी मोहरी, मोहरी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं अर्धा चमचा इतकं जिरं आणि लास्टला टाकायचं कढीपत्ता। याला आता फोडणी द्यायची चटणीला अशी वरून, आणि हे चांगलं एकत्र करून घ्यायचं। चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। आणि ही झाली आपली चटणी तयार। थँक यू।